सासरी येऊन 5 दिवस झाले होते आणि मला माझ्या नवऱ्याच्या दिनचर्येची चांगली ओळख झाली होती. त्याला रोज रात्री दूध प्यायला आवडतं, पण मी विसरबोळी होती. छोट्या-छोट्या गोष्टी मी विसरून जायचे आणि काही गोष्टींना मी जास्तच महत्त्व द्यायची आणि त्याचा विचार करत राहायची. 3 दिवस झाले पती मला आठवण करून देत होते की रात्री दूध घेऊन येत जा, मला दूध प्यायची सवय आहे. पण मी पुन्हा विसरून गेले होते. एके दिवशी माझा नवरा रागात माझ्याजवळ येऊन माझ्यावर खूप चिडला. त्याच्या भीतीने मी पटकन उठून स्वयंपाकघरात गेले. माझी सासू तिच्या खोलीत गेली होती. जेव्हा मी दूध गरम करून परत येत होते तेव्हा सासू-सासऱ्यांच्या खोलीतून विचित्र आवाज येत होते. सासू वारंवार म्हणत होती की आता थांबा, मी थकले आहे, आता माझ्यात शक्ती नाही. तुम्ही तर खूप ताकदवान आहात, पण मी कमजोर आहे. पण मग सासऱ्यांचा रागाने आवाज आला की थकायचं काय आहे यात, चालू ठेवा. हे सगळे ऐकून मी हबकले आणि मी माझ्या खोलीत आले. जेव्हा मी झोपायला गेले तेव्हा माझ्या मनात हेच विचार येत होते की माझे सासरे इतके ताकदवान कसे आहेत. मला पण असा नवरा हवा होता. पण माझा नवरा खूप लवकर थकतो. हेच विचार करत मी झोपून गेले. सकाळी उठले तेव्हा सासू नेहमीप्रमाणे घरातली कामं करत होती. तिचं वागणं अगदी नॉर्मल होतं. असं काही जाणवत नव्हतं की ती रात्री हे सगळं करत होती. दिवसभराच्या कामातून माझे सासरे घरी आले आणि त्यांनी लगेच सासूला खोलीत बोलावलं. मी स्वयंपाक करून सासूला बोलावायला त्यांच्या खोलीच्या जवळ गेले. तेव्हा दरवाजाजवळ पोहोचले तेव्हा हे पाहून मी थक्क झाले की रात्रीचा खेळ पुन्हा सुरू झाला होता. सासू पुन्हा सांगत होती की मी थकले आहे. हे सगळं ऐकून मी घाबरून गेले आणि परत किचनमध्ये आले. किचनमध्ये आल्यावर मी विचार करत होते की सासरे असे काय खातात की इतके ताकदवान आहेत आणि रोजचं यांचं हे चालू आहे. अर्ध्या तासाने मी पुन्हा त्यांच्या खोलीत गेले आणि पुन्हा तेच आवाज ऐकू येत होते. आता तर मी घाबरले आणि विचार करू लागले की ते काय घेतात ज्यामुळे इतके ताकदवान आहेत. आता मला हे जाणून घ्यायचं होतं की सासू त्यांना काय देते. 20 मिनिटांनी सासू खोलीतून बाहेर आली. बाहेर आल्यावर तिच्या चेहऱ्यावर काहीही दिसत नव्हतं, पण दोन्ही हात कमरेवर होते आणि ती म्हणत होती की ही कंबरदुखी कधी जाणार. हे ऐकून मला हसू आवरत नव्हते. पण आता मला हे जाणून घ्यायचं होतं की सासू त्यांना काय देते. माझं लक्ष सासूवरच होतं, पण लक्ष ठेवूनही मला ते कळत नव्हतं. माझे पती त्यांच्यापेक्षा खूप वेगळे होते. ते लवकर झोपायचे. मी रात्री जागून नवऱ्याच्या प्रेमासाठी तळमळायची. तेव्हा माझं लक्ष सासू-सासऱ्यांच्या खोलीकडे जायचं. ते बघून मला विचार यायचे की ते या वयातही कसं मजा घेतात. पती झोपले होते, पण मी विचार करत होते की काश माझे पती पण सासऱ्यांसारखे असते. त्यांच्या दरवाजात सासूचे आवाज कानात यायचे, आता थांबा, सोडा मला. हे ऐकून मला खूप अस्वस्थ वाटायचे. तेव्हा विचार आला की का नाही मी त्यांच्या खोलीत डोकावून पाहू, ते काय करतात आणि सासरे काय खातात. सासूंवर लक्ष ठेवलं होतं, पण काही मिळालं नाही. तेव्हा मी विचार केला की ती गोष्ट खोलीत लपवली असेल. मग मला आता ते काय करतात ते पाहायचं होतं. तेव्हा उठून सासू-सासऱ्यांच्या बाहेर गेले. लाईट चालू होती, याचा अर्थ ते जागे होते. खिडकीतून आवाज येत होता. सासू म्हणत होती की तुम्ही या वयातही मला सोडत नाही, तुम्हाला माहीत आहे माझ्यात दम नाही. सासरे म्हणत होते की थोडा वेळ आणखी सहन कर, मग तुला त्रास देणार नाही. सासू काही वेळ शांत झाली. मी खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला, पण पडदा होता. आवाज ऐकू येत होता, पण काही दिसत नव्हतं. हे पाहून मी निराश झाले आणि खोलीत परत आले. जसेच मी माझ्या पलंगावर येऊन झोपले तेव्हा माझे पती रागामध्ये म्हणाले, तू या वेळी कुठून आले आहेस. त्याचा प्रश्न मला हैराण करून गेला. मी तडक त्यांच्याकडे पाहिलं. अशोक त्यांच्या जागेवरून उठून बसले आणि मला विचित्र नजरेनं बघत म्हणाले, तू काय समजलीस. मी झोपलो आहे म्हणून तू काहीतरी करशील आणि मला काही कळणार नाही. त्याचा राग मला अस्वस्थ करून गेला. ते म्हणाले, सांग सत्य, कुठे गेली होतीस एवढ्या रात्री. मी पटकन घाबरून म्हणाले, माझी तब्येत बरी नाही. थोडं कसं तरी होत होतं मला आणि माझं डोकं दुखत होतं म्हणून बाहेर अंगणात गेले होते. यात काय वाईट आहे. मी थोडे चिडूनच मोठ्या आवाजात बोलले. एक क्षणासाठी अशोक शांत झाले. मग थोडे मऊ होऊन म्हणाले, तुला कोणी सांगितलं होतं की रात्रीच्या वेळी बाहेर अंगणात यायचं. पुढच्या वेळी तब्येत खराब झाली तर मला उठव. तुला एकटीने बाहेर जायची गरज नाही. असं म्हणून ते पुन्हा झोपले. हे न जाणता की माझ्या मनात काय वादळ
खोगावत होतं. मी त्यांच्या प्रेमासाठी तळमळत होते, पण स्वतःहून त्यांच्याजवळ जाण्याची हिंमत नव्हती. पण माझ्या नवऱ्याला कधी झोप लागली ते कळलंच नाही. आता मी दिवसरात्र त्यांचा तोच आवाज ऐकत होते, जो माझ्या आत आग लावत होता. मी विचार करत होते की अखेर पाहू तर खरं, ते दोघं काय करतायत. एके दिवशी माझे पती म्हणाले की ते 2 दिवसांसाठी शहराबाहेर जात आहेत. ते घरी 2 दिवसानंतर परत येतील. त्यांनी मला हे सांगितल्यावर माझ्या मनात एक चांगली कल्पना आली. मी विचार केला की आज मी काही करून माझ्या सासूच्या रूममध्ये जाणार आहे आणि ते नेमकं काय करतात ते पाहणार आहे. माझे सासू-सासरे रोज संध्याकाळी जेवणानंतर बाहेर फिरायला जात होते आणि एकमेकांशी गप्पा मारत होते. मी त्यांना पाहून थक्क होत होते. या वयातही एकमेकांसोबत वेळ घालवतात. माझं आणि त्यांचं आयुष्य खूप वेगळं होतं. ते लोक या वयातही आयुष्य भरभरून जगत होते आणि आम्ही दोघं वेगळे होते. मी जेवढी मजेखोर होती, त्यांच्या विरुद्ध माझे पती होते. त्यांचं लक्ष नेहमी त्यांच्या कामातच असायचं. त्या दिवशी मी पटापट माझी सगळी कामे संपवली आणि माझ्या सासूच्या खोलीत जाऊन लपून बसले. आज मी सासूच्या खोलीत जे काही घडलंय ते पाहणार होते. माझे सासरे त्यांच्या पत्नीवर प्रेम करतात आणि त्यांना खूप आनंदात ठेवतात. माझे पती मला एवढं आनंदात ठेवू शकत नाहीत, म्हणून मला जाणून घ्यायचं होतं की सासरे असं काय घेतात ज्यामुळे ते इतके ताकदवान आहेत. मलाही माझ्या नवऱ्याला ते द्यायचं होतं. हे पाहण्यासाठी त्या रात्री मी त्यांच्या खोलीत लपले होते. पण त्या रात्री जे काही मी पाहिलं ते बघून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी हिंमत करून त्यांना पाहत होते. काही वेळानंतर मी उठून उभी राहिले आणि त्यांच्यासोबत सामील होण्यासाठी गेले. अचानक त्यांच्या खोलीत मला पाहून त्या दोघांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. त्याने विश्वास बसत नव्हता की मी त्यांच्या खोलीत आहे. दुसऱ्या दिवशीही माझे पती घरी नव्हते आणि पुन्हा मी विचार केला की आज मी माझ्या सासूच्या खोलीत जाणार. कदाचित माझ्या सासूला याची जाणीव झाली होती. पण ती रागाने म्हणाली, आज रात्री तू आमच्या खोलीत आलीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. हे ऐकून मी नाराज झाले. मी म्हणाले, आई, आम्हाला अखेर कोणत्या गोष्टीवर अपेक्षा नाही आहे. बाबांना आणि मला यावर काही अपेक्षा नाही. मग तुम्ही यावर का आवडत आहात. त्यावेळी माझे सासरे तिथे आले. आम्हाला बोलताना पाहून ते आमच्याकडे आले आणि माझ्याकडे पाहू लागले. तेव्हा मी दबक्या आवाजात म्हणाले, आई, मला रात्री खोलीत येण्यास नको म्हणत आहेत. हे ऐकताच माझे सासरे माझ्या सासूवर खूप रागावले आणि रागीट चेहऱ्याने त्यांना पाहून म्हणाले, तू सुनेला मनाई करू नको. माझा तिच्यावर एवढाच अधिकार आहे तितका तुझा लोकांवर आहे. मग तू तिला मनाई का करत आहेस. जे काम तू स्वतः करू शकत नाही तिला तरी चांगल्या प्रकारे करू दे. मग ते निघून गेल्यानंतर माझे सासू म्हणाले, जर तू आज आमच्या खोलीत आलीस तर मी तुझ्या पतीला तुझ्याबद्दल सर्व काही सांगेन. हे ऐकून मी खूप घाबरले होते. जर तिने माझ्या पतीला माझ्याविरुद्ध काहीतरी सांगितलं तर ते माझ्यावर खूप रागावतील. कदाचित ते मला सोडूनही देतील. हे सर्व सहन करणं माझ्यासाठी अशक्य होईल. मला माहीत होतं की माझे पती शक्की स्वभावाचे होते. त्यांच्या मनात काही गोष्ट आली तर ती काढणं सोपं नव्हतं. मला आजही आठवते की सुरुवातीच्या दिवसात मी एकदा खोलीतून बाहेर गेले होते. तेव्हा ते मला किती रागाने बोलले होते. त्यांच्या डोळ्यात संशय पाहून मी घाबरले होते. जर माझ्या सासूने माझ्या पतीला माझ्याविरुद्ध भडकून देतील तेव्हा मी काय करणार होते. ते त्यांच्या आईचंच ऐकतील आणि तिलाच खरं मानतील. तेव्हा मी ठरवलं की आता मला माझ्या सासूचंच ऐकावं लागणार. हा विचार करून मी जेवणानंतर लगेच माझ्या खोलीत येऊन झोपले. माझं खूप मन होतं की मी सासऱ्यांच्या खोलीत जाऊन जसं मी काल शांत होऊन खुशी मिळवलं होतं तसंच आजही तिथे जाऊन खुश व्हावं. पण जेव्हा माझ्या सासूचं बोलणं आठवलं तेव्हा मी गप्प राहिली. त्याचवेळी दरवाजावर टकटक झाली. मी दरवाजा उघडला तर समोर माझे सासरे उभे होते. ते मला आश्चर्याने पाहून म्हणाले, तू आज माझ्या खोलीत येणार होतीस. तू अजून का आली नाहीस. त्यांच्या बोलण्याने मी विचारात पडले आणि म्हणाले, आज माझी तब्येत ठीक नाही. माझे सासरे काही वेळ शांत नजरेनं पाहत मला म्हणाले, मग मला माहीत आहे की तू का नकार देत आहेस. तू कदाचित तुझ्या सासूंच्या भीतीने तू येत नाहीत ना. तू टेन्शन घेऊ नकोस. ती काहीही बोलणार नाही. मी तिला समजावलं आहे. आता तू पटकन ये. मी तुझी वाट पाहत आहे. त्यांच्या बोलण्याने मी खूप खुश झाले. खुशीची एक लहर माझ्या शरीरात उतरली होती. मी पुन्हा त्यांच्या खोलीत आले आणि पाहिलं की ते दोघंही तेच काम करत होते जे मी रोज चोरून पाहत होते. मी पुन्हा त्यांच्यासोबत सामील झाले. आज तर माझी सासू कालपेक्षा लवकर थकली होती. थोडाच वेळ गेला होता की ते हापायला लागले होते आणि सासऱ्यांना म्हणाले, आज माझी तब्येत ठीक नाही. आज मी हे सगळे करू शकत नाही. त्याचवेळी सासरे म्हणाले, तुझ्यासोबत काय समस्या आहे. दिवसेंदिवस तू खूप कमी वेळ देत आहेस आणि लवकरच थकून जात आहेस. ताबडतोब इथे ये. आता जर याच्यावर ताबडतोब बसली नाहीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. मग माझी सासू आमच्याबरोबर
सामील झाली. खूप वेळपर्यंत आम्ही तेच काम करत राहिलो. काही वेळानंतर माझी सासू पुन्हा एका बाजूला झाली आणि म्हणाली, आता झालं माझं आहे, आता माझ्यात अजून हिंमत नाही. त्यानंतर आम्ही दोघं तेच काम करत राहिलो आणि खूप वेळानंतर जेव्हा मी थकून चूर झाले तेव्हा माझे सासरे स्वतःच मला म्हणाले, आता तूही जा, तू खूप थकली आहेस. आणि जसं मी पलंगावर येऊन झोपले तशी मी गाढ झोप लागली. मग मी विचार करू लागले की आज मला कालपेक्षा जास्त खुशी मिळाली. आज माझे पती परत येणार होते. मी त्यांच्या आवडीचे कपडे घातले, मेकअप केला आणि छानसा परफ्यूम लावला. त्यांच्या परत येण्याची वाट पाहत होती. तेव्हा त्यांचा फोन आला की ते आजही परत येऊ शकत नाहीत, आजही तिथेच राहतील. हे ऐकून मी उदास झाले होते की मी त्यांच्यासाठी इतकी तयारी केली होती. आज रात्रीसाठी काय काय विचार केला होता आणि ते घरी येणार नाहीत. दरवाजावर पुन्हा एकदा ठकठक झाली आणि जेव्हा मी दरवाजा उघडला तर समोर माझे सासरे उभे होते. त्यांची माझ्या रूपावर नजर पडल्यावर ते मला विचित्र अंदाजात पाहू लागले आणि म्हणाले, सुनबाई, आज तू खूप सुंदर दिसत आहेस. त्यांच्या कौतुकाने मी लाजले. ते म्हणाले, आता ताबडतोब खोलीत ये, मी तुझी वाट पाहत आहे. मी त्यांच्या खोलीत आले आणि पुन्हा आम्ही तिघेही तेच करत राहिलो. आता माझं मन होतं की मी रोज हेच करावं. तिसऱ्या दिवशी माझे पतीही घरी परत आले होते. ते मला म्हणाले की तुझ्याशिवाय मला करमत नाही गं. मला तर 3ही दिवस झोप लागली नाही. माझ्याशिवाय ते किती अस्वस्थ होते आणि मला किती आठवत होते. त्यांच्या बोलण्याने मीही खूप खुश झाले की अखेर त्यांना माझी जाणीव झाली. तेव्हा मी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि शांत झोपेत गेली. आता मी रोज माझ्या पतीच्या झोपल्यानंतर सासू सासऱ्यांच्या खोलीत जात होते. मग अर्ध्या रात्रीपर्यंत आम्ही तेच करत होतो. जेव्हा एक रात्री मी सासऱ्यांच्या खोलीतून माझ्या खोलीत परत आले तर माझे पती जागेच होते. मी खोलीत नव्हते पाहून ते खूप रागात होते. माझे पती मला म्हणाले, मी तुला सांगितलं होतं की रात्री खोलीतून बाहेर जाऊ नकोस, पण तू माझं ऐकलं नाहीस. कुठे गेली होतीस तू? मी त्यांच्याजवळ बसत म्हणाले, मी तुमच्या आईच्या खोलीत होते. हे ऐकून ते आश्चर्यचकित झाले. तू यावेळी माझ्या आईच्या खोलीत काय करत होतीस? ते संशयाने माझ्याकडे पाहू लागले. मी म्हणाले, त्यांच्यासोबत मला काम होतं आणि ते बायकांचं काम होतं म्हणून गेले होते. ते गप्प राहिले आणि त्यानंतर काही बोलले नाहीस. आता जेव्हा मी प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुकून मिळवण्यासाठी माझ्या सासू सासऱ्यांच्या खोलीत जाऊ लागले तेव्हा माझे पती मला विचारू लागले, तू आईकडं कोणतं काम करायला जातेस? मी त्यांना काहीच उत्तर दिलं नाही आणि तिथून निघून गेले. अशोकने मला खेचून बेडवर ढकललं आणि रागाने बोलू लागले. त्यांना इतक्या रागात पाहून मी घाबरले आणि घाबरून सांगणारच होते तेव्हा दरवाजावर ठकठक झाली आणि माझ्या पतीने जाऊन दरवाजा उघडला. समोर सासरे होते. त्यांना माझ्या पतीकडून काही काम होतं म्हणून अशोक त्यांच्या सोबत निघून गेले. मी एक दीर्घ श्वास घेतला. वाचले बाबा आज, नाहीतर माझे काही खरे नव्हते. एके रात्री जेव्हा मी सासू सासऱ्यांच्या खोलीत गेले तेव्हा कदाचित अशोक झोपले नव्हते. त्यांना पाहतच होतं की मी नेमकी कुठे जाते आणि काय करते. ते मला शोधत सासऱ्यांच्या खोलीत आले आणि हे सगळं पाहून एकदम हैराण झाले. त्यांनी आम्हाला एका पायावर उभं राहून पूजा करताना पाहिलं. तेव्हा त्यांच्या तोंडून मोठ्याने आवाज झाला, हे काय चाललं आहे? माझ्या सासूने तिचा दुसरा पाय जमिनीवर ठेवला आणि सोफ्यावर बसत म्हणावी, रागवू नकोस, सांगते मी खरं काय ते. खूप दिवसापासून तुझे बाबा ही पूजा करत आहेत. आम्ही एका मंत्रिकाकडे गेलो होतो. त्यानेच आम्हाला असं सांगितलं आहे. तुझ्या लग्नाला 3 वर्षे होऊन देखील तुला मूळ बाळ होत नव्हतं. आम्ही आता म्हातारे झालोत आणि आमची इच्छा होती की आम्हाला नातवाचं तोंड पाहण्याची. त्यानंतर आम्ही आनंदाने मरू म्हणून आम्ही त्या बाबाकडे गेलो होतो. त्याने सांगितलं की 1 महिना तुम्ही रोज मध्यरात्री एका पायावर उभे राहून तुपाने पूजा करायची आणि तेच तूप तुमच्या सुनेला खाऊ घालायचे. त्यानंतर तुमच्या मुलाला मूलबाळ होईल. आमचे हे सर्व ढोंग बघून माझे पती खूप हसायला लागले. ते म्हणत होते की सर्व अंधश्रद्धा आहे, अशाने काही मूलबाळ होत नसतं. देवाला खऱ्या मनाने खूप रोज पूजा केली तरी सर्व काही ठीक राहतं. खूप समजवल्यावर माझे सासरे मान्य झाले. मग माझ्या नवऱ्याने आणि मी दवाखान्यात बाळांसाठी ट्रीटमेंट चालू केली. काही दिवस मी प्रेग्नंट राहिले आणि घरात आनंदाचं वातावरण होतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? अशा सुंदर अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की करा. धन्यवाद.